नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 1. कथा तिच्या अस्तित्वाची. बाहेरून किती स्ट्रॉंग भक्कम दाखवत असली तरी आतून हळवी असणारी, साधं सरळ व्यक्तिमत्व. स्वतःमध्येच मग्न असणारी, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी, गोंधळलेली, आपल्या असण्या नसण्याने कोणालाच फरक पडत नाही हे तिच्या मनाशी पक्क भिनलेलं. घरातून सुरुवात झालेल्या अडचणींचा सामना करून ती स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा कसा उमटवते याची कहाणी. ठाण्यातील एका लहानशा खेडेगावात रावसाहेब आणि त्यांचं कुटुंब राहत असे. नंतर नोकरीनिमित्ताने त्यांची बदली होऊन गावापासून लांब शहरात राहायला आले. शहरात राहणारे आखून विचारसरणीचे असे रावसाहेब यांच्या मागच्या 4ही पिढ्यात एकही मुलगी जन्माला आली नव्हती. कशी येणार? तिचं अस्तित्व समजल्याबरोबर लगेच खुळून टाकण्यात येत असे. पण शेवटी शिंदे घराण्यात कन्यारत्न जन्माला आलंच. रावसाहेबांना मुलगी नकोच होती, पण मुलं वाढवायचं म्हणून रेखा त्यांची पत्नी ठाम असून अडून राहिली होती. पण शेवटी काय, जन्मल्याबरोबर रावसाहेबांनी त्यांच्या मुलीकडे डुंकूनही पाहिले नाही. लहानपणापासूनच आईवडिलांची होणारी भांडणं आणि त्या भांडणाला कारण म्हणजे ती स्वतः असायची. का तर मुलगी म्हणून जन्माला येऊन चूक केली म्हणून. त्यात तिची होणारी तगमग, घरातल्या वातावरणात बदल झाला होता. आधी बऱ्यापैकी वागत असणारे रावसाहेब आता गंभीर आणि कठोर झाले होते. आणि इकडे त्यांची मुलगी वडिलांच्या मायेला पारखी झाली. लहानपणापासून या घरात आपण कोणाला तरी नको आहोत ही जाणीव वयागणिक वाढत चालली होती. पण आईच्या चेहऱ्याकडे बघून ती निर्धास्त असायची. ती म्हणजे अबोली. मध्यम बांधा, चेहऱ्यावर तेज आणि सतत कशाचा तरी शोध घेणारे काळेभोर टपोरे डोळे, रेखीव भुवया आणि गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक ओठ आणि मागे पाठीवर रुळणारे दाट कुरळे केस. भूतकाळ. अबोली 9वीत असतानाची गोष्ट. शाळेत नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. आधीच नृत्याची आवड असणारी अबोली स्पर्धेत भाग नाही घेतला तर नवलच, आणि स्पर्धेत सहभागी होऊन ती अव्वलसुद्धा आली. सर्वांनी तिचं भरभरून कोळ कौतुक केलं. पण तिला आस होती ते तिच्या वडिलांच्या शाबासकीची. अशा तशाने तरी बाबा माझ्याशी बोलतील हा तिचा खुळा समज. कधी एकदाच घरी जाते आणि बाबांना हे बक्षीस दाखवते असं तिला झालं होतं. पण तिला काय माहीत, आज आशेवर विरजन नाही तर तिची आशाच मुळासकट उखडली जाणार आहे. संध्याकाळची वेळ होती. ती शाळेतून दमून घरी पोचली आणि आल्या आल्या तसंच तिला मिळालेलं बक्षीस दाखवायला बाबाकडे गेली. हॉलमध्ये समोरच सोफ्यावर तिचे बाबा म्हणजेच रावसाहेब पेपर वाचत बसले होते. स्वयंपाकघरातून मध्ये हळूच तिची आई रेखा बाहेर डोकावत होती. अबोली भीतच बाबांना आवाज द्यायचा प्रयत्न करत होती. बाबा. सर्वत्र शांतता झाली. अबोली म्हणाली अडखळत, बाबा ऐका ना, आज ना शाळेत नृत्य स्पर्धा होती. हातातलं बक्षीस समोर दाखवत. त्यात ना मी पहिली आले. रावसाहेबांनी एक वार नजर वर करून बक्षिसाकडे पाहिलं आणि स्वयंपाकघराच्या दिशेने पाहून रागात ओरडतच म्हणाले, रेखा, तुझ्या मुलीला सांग मला तिच्या बक्षिसात काही रस नाही. माझ्या लेकी तिची या घरात काडीचीही किंमत नाही. घरात राहायला मिळतं ना, तीनदा गिळायला मिळतं ना, हेच मोठं मानून घे म्हणावं. नको तिथे उपद्व्याप करून काही मिळणार नाही म्हणत ताडताड बाहेर निघून गेले. आणि इकडे अबोलीच्या चेहरा पडला. तिचे शरीर थरथरत होते. आता निघून गेलेला माणूस आपला बाबा आहे आणि कुठला बाबा आपल्या पोटच्या मुलीशी असं वागतो. हातातल्या बक्षिसाकडे एकटक बघत तिने ते बक्षीस तसंच बाजूला ठेवून दिलं. तिच्या अपेक्षाचा भुगा झाला होता. तिला भरून आलं आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तेवढ्यात लगेच तिची आई रेखा तिच्या जवळ आली आणि तिला पोटाशी धरलं. तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, अगं माझी बाय, तुला सांगितलं होतं ना मी, नको त्या माणसाच्या मागे लागू. तो तुला कधीच आपला मानणार नाही, चांगलं वागणार नाही. मी आहे ना इथे तुझ्यासाठी. सोड हट्ट, आता बघू.
अबोली म्हणाली, अगं आई, पण मी काय एवढा गुन्हा केलाय की मला अशी शिक्षा मिळते? आई म्हणाली, तू नाही ग पोरी, तुझा दोष नाही, माझंच मेलीचं नशीब फुटकं, म्हणून अशा माणसाशी माझं लग्न झालं. माझं नशीब माझ्या पोरीच्या माती नको देवा, माझ्या मुलीला चांगला जोडीदार. आईला मध्येच अडवत अबोली म्हणाली, मला कोणी नकोय ग आई, आता माझ्यासाठी तू सगळं आहेस आणि मला नाही कुठे जायचंय तुला सोडून. आई म्हणाली, तुझी आत खूप फरफट होते ग पोरी, मला असं वाटतंय तू इथून लांब निघून जावं. अबोली म्हणाली, आई अगं काय बोलतेस तू, मी तुला सोडून जाऊ? आई म्हणाली, हो, तुझ्या भल्यासाठी सांगते बाळा. आई म्हणून मी या घरात तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. मला वाटलेलं की आज ना उद्या तुझा बाबा बदलेल, आपलं सुखी कुटुंब होईल, पण नाही, हा माणूस दगड काळजाचा आहे आणि ह्या दगड काळजाला काही पाझर फुटणार नाही. असे अनेक कठीण प्रसंग अबोलीच्या वाट्याला आलेले, पण आपल्या मायाळू आणि पाठीशी भक्कम उभ्या असलेल्या आईमुळे ती तग धरून राहिली, फुलली आणि जीवन सुंदर आहे असे म्हणत जगत राहिली. पुढे 5 वर्षानंतर रावसाहेब म्हणाले, मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. रेखा म्हणाली, अहो ऐकून तर घ्या, असं काय करता, अजून लहान आहे ती. रावसाहेब म्हणाले, तुझ्या लाडाने शेपारली आहे ती, बोलाव तिला, कुठे तळमळली ती, तिच्या लग्नाची बोलणी करून आलोय, 3 दिवसांनी लग्न आहे तिचं, तेव्हा मला काही नाटक नकोय तुमची. रेखा म्हणाली, अहो मी तुमच्या पाया पडते, असं करू नका, कितीही काही झालं तरी तुमचीच मुलगी आहे ती, तिचं त्या सतीशसोबत लग्न लावून देऊ नका, तिच्या वयाचा दुप्पट आहे तो माणूस. रावसाहेब म्हणाले, बास, खूप चालून घेतले तुमच्या मायलेकीचं, मला आता ती या घरात नकोय. रावसाहेब रागत म्हणाले. 2 दिवसानंतर अबोली एका मंदिराच्या आवारात एका बाकड्यावर बसली होती. तिच्या डोळ्यात निराशा होती, हातपाय आखडून खिन्न मनाने आसपास बघत होती, झालेल्या घटनाची गोडावेळीच करत होती. मध्ये डोळे मिटून झालेल्या गोष्टी आठवत होती. आता पुढे काय, हा प्रश्नाने तिच्या मनात खळबळ माजली होती. आईच्या सांगण्यावरून ती घर सोडून तर आली, नाहीतर तिच्या निर्दयी बापाने तिचं लग्न त्या सतीशसोबत लावून दिलं असतं. पण आता काय करायचं, कुठे जायचं, 1000 प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते. एक अंगावरचे कपडे आणि हाती असलेले 100 रुपये सोडले तर या पलीकडे तिच्याकडे काही नव्हतं. सकाळचा खाल्लेला प्रसाद तेवढ्यावरच काय तिने भागवलं होतं. मनात देवाची आराधना करत ती म्हणाली, बाप्पा तिला सगळ्यात जवळचा मनातला, सगळं ती त्याला सांगायची. मी काय करू, काय वाढून ठेवले रे माझ्या आयुष्यात, एकदाच कळू तरी दे, काही झालं तरी मी त्या घरात परत जाणार नाही. विचार करून करून डोकं दुखत होतं तिचं. थोड्या वेळानंतर तिचं लक्ष समोरून तिच्याकडेच येणाऱ्या साधारण 50शी वय असलेल्या महिलेकडे गेले. तसं तिने लगेच स्वतःला सावरलं. डोळ्यातले अश्रू पुसत तिने मान खाली घातली. ती महिला समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, बाळा काय झालंय का, अचानक एवढं कोणतरी आपली तसदी घेते याने तिला कसं तरी व्हायला लागलं. त्या महिलेच्या हेतूवर तिला शंका आली. तिने त्या महिलेकडे निरखून पाहिलं. एका चांगल्या घराण्यातली स्त्री वाटत होती ती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, प्रसन्न चेहरा, अंगावर उंची वस्त्रे, चेहऱ्यावर आपुलकीचे भाव, आपली काळजी वाटत आहे हे त्या महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि ते तिलाही जाणवलं. ती महिला म्हणाली, मी केव्हापासून बघते, तू कुठल्या तरी काळजीत दिसते, मला नाही राहावलं म्हणून मी आले तुला विचारायला, काही अडचण आहे का? अबोली विचार करत म्हणाली, नाही, काही नाही, ठीक आहे मी. ती बाई म्हणाली, हे बघ, घाबरू नकोस, माझं नाव वनिता देशमुख, तू मला मुलीसारखी आहे, काय झालंय सांग, तू घर सोडून वगैरे तर आली नाहीस ना? काय आहे, आताच्या मुलांचा काही भरोसा नाही आणि आता जग मुलींसाठी काही चांगलं पण राहिलं नाही. वनिता काळजीच्या सुरात म्हणाली, काय बोलावं तेच कळत नाही आता यांना, कसं सांगावं, माझ्या शत्रू बाबामुळेच मला घर सोडावं लागलं. ते अबोली मनातल्या मनात पुटपुटली.
तिने सांगायला सुरुवात केली, गेल्या महिन्यातच माझी आजी देवाघरी गेली. ती माझ्यासाठी भक्कम आधार होती. पण आता सगळं बदलून गेलंय. आजी गेल्यानंतर काका काकीला मी जड झाले. त्यांना मी नको होती. शेवटी आज त्यांनी मला घराबाहेर काढलं. अबोली त्यांच्याकडे पाहत म्हणाली. सांगता सांगता तिचे डोळे डबडबले. हळवी होती ती. वर खोटं सांगत असली तरी पण येऊन जाऊन परिस्थिती तीच आहे ना तिची. आणि काय सांगणार. आईने काळजावर दगड ठेवून तिला परत न येण्याची ताकीद दिली. वनिता म्हणाली, अरे देवा, लोक इतके निष्ठुर कसे होऊ शकतात. तुझ्यासारख्या गोड मुलीला कसं काय ते घराबाहेर काढू शकतात. चेहऱ्यावर संताप व्यक्त करत वनिता म्हणाली, तुझं दुसरं कोणी जवळचा नातेवाईक आहे का. तिने नकारार्थी मान हलवली. तू शांत हो, मी बघते काय करते ते. वनिता मोबाईलवर कुठला तरी नंबर डायल करत म्हणाली. अबोली म्हणाली, नाही नको, तुम्ही माझी काळजी करतायत कळते मला, पण प्लीज काही करू नका. मी आता नाही जाऊ शकत पुन्हा त्या घरात. असं म्हणत तिने सुस्कारा सोडला. वनिता जरा विचार करत बोलली, ठीक आहे, एक काम कर, माझं ऐक, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. अबोली गोंधळली. काय बोलावं तिला सुचेना. तिच्या खांद्यावर हात ठेवत वनिता विश्वासाने तिला म्हणाली, हे बघ, मी तुला कसलीही जोर जबरदस्ती करणार नाही. तुला कसलीही अडचण होणार नाही याचं मी आश्वासन देते. मंदिराच्या आवाराबाहेर एक निळ्या रंगाची गाडी उभी आहे. तिथे मी तुझी 10 मिनिटं वाट बघेन. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.